एखाद्या ठिकाणी क्रांतीची जर ठिणगी पेटलेली असेल तर त्या ठिकाणी आपलं पण फुल ना फुलाच्या पाकळीचं योगदान खरं तर असलं पाहिजे, पक्ष वगैरे न पाहता. आज आपण पाहतोय की दिल्लीमध्ये अगदी अमानुष लाठीचार्ज आणि गोळीबार विद्यार्थ्यांवर झाला. त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाहीये. अमित शहाने एकतर त्याची जबाबदारी घ्यावी किंवा ते नाकर्ते आहेत, त्यांचं कोणी ऐकत नाही हे तरी त्यांनी स्वीकारावं. आज त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. लाजिरवाणी गोष्ट आहे की पुण्याचे महापौर एक बॅनर लावतात आणि शौर्य भूमीमध्ये स्वागत अशा पद्धतीनं अमित शहाचा बॅनर, अमित शहाचा फोटो मोठा लावतात, महाराजांचा फोटो एकदम ब्लर टाईप मध्ये किंवा कमी दिसेल अशा पद्धतीने लावतात. तर ही शौर्य भूमीच आहे. या शौर्य भूमीमध्ये शाहिस्ते खानाची देखील बोट छाटली गेली होती आणि या शौर्य भूमीमध्ये थोड्या वेळापूर्वी जे आहे अमित शहा यांचा बॅनरचा तोंड देखील काळा करण्यात आलेला आहे. तुम्ही किती दिवस पोलिसांच्या आडून लपून बसणार आहात? तुम्ही संसदेत येत नाहीये. तुम्ही एवढ्या दिवस म्हणत होता संसदेत तो मुद्दा घ्या. आता संसदेत तो मुद्दा घेतला तर त्याच्यावर बोलायला देखील तुम्ही तयार नाहीये. त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहेत, दिल्लीचं जे पोलीस आहे ते राज्य शासनाच्या अधीन येत नाही. दिल्लीचं पोलीस हे केंद्र शासनाच्या अधीन येतं, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अधीन येतं. गृहमंत्री जोपर्यंत त्याच्यासाठी परवानगी देत नाही किंवा आदेश देत नाही तोपर्यंत पोलीस कुठलेही त्या ठिकाणी लाठीचार्ज किंवा गोळीबार करूच शकत नाही. तर त्याच्यासाठी पूर्णपणे जबाबदार हे अमित शहाच आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे. काही दिवसापूर्वी भाजपचे नेते, पदाधिकारी, भाजपचे समर्थक हे स्वतः कशी जिरवली, कसं अमित शहाने तुम्हाला ठोकून काढलं हे स्वतः बोलत होते आणि आज ते सगळे पळून गेले. एक लक्षात घ्या की या भाजपच्या काळामध्ये जर तुम्ही पाहाल की ज्या ज्या विकृत गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना प्रतिष्ठा मिळालेली आहे. आज तुम्ही पाहता की भाजपशी संबंधित संलग्न असणाऱ्या संघटनांनी बलात्कारांचं स्वागत केलं. करकरे माझ्या शापाने मेले असं म्हणणाऱ्या तुम्ही साध्वी प्रज्ञा सिंग यांना खासदार बनवता. तर तुम्ही एका मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर त्याचं स्वागत करता, याच्यात मोठी गोष्ट काय? तुमची ती संस्कृतीच आहे ऍक्च्युली की विकृतीचा सन्मान करायची. तर ह्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. या सगळ्या गोष्टी करून त्यांनी विद्यार्थ्यांचा अपमान केलेला आहे. आत्महत्या केलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा अपमान केलेला आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा आत्मा काय म्हणत असेल याचा विचार खरं तर केला पाहिजे.